हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींना आज आपण 10 वर्षाच्या मुलीचं हे मेजरमेंट सगळं घेतलेलं आहे. सगळी मापं लिहून घेतलेले आहेत आणि मी त्याच मापावरती मी हे जे काही फ्रॉकचं कटिंग आहे ना ते मी कटिंग करणार आहे. आणि फ्रॉक म्हणजे किती असते तर फ्रॉक ही गुडघ्याच्या खाली असते. गुडघ्याच्या खाली 5 ते 6 इंच किंवा 2-3 इंच तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही अशी मस्त अशी फ्रॉक आपण रेडी करणार आहोत. तुम्ही थंबनेलवरती फोटो वगैरे तर पाहिलेच असतील, पण हा फ्रॉक तुम्हाला स्टिच करण्यासाठी कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा पाहावं लागेल. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा. खूप कमी वेळामध्ये तुम्ही फ्रॉक विकू पण शकता, म्हणजे स्टिच करून सेल पण करू शकता. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा, इथं मी 2 मीटर अस्तर घेतलेला आहे. त्याला ना एका साईडने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरची मापं पूर्ण टाकलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं असतं की शोल्डरपासून तर कमरेपर्यंत हा वेगळा भाग आपल्याला ब्लाऊजसारखा स्टिच करायचा असतो आणि त्यानंतर खालचा घेर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा असतो. तर बघा, इथं मी पूर्ण मापं घेतलेली होती. 5.5 इंच शोल्डर घेतलेलं होतं. उंची मी घेतलेली होती पूर्ण आपल्याला रेडी उंची हवी आहे 11 इंच प्लस 1 इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करून 12 इंच उंची घेतलेली आहे. मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा पुढचा घेतलेला आहे 4 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2 ते 2.5 इंच घेऊ शकता. पण जर हेल्दी नसेल मुलगी, जास्त तब्येत कमी असेल तर 2 इंच घ्या किंवा तुमचे शोल्डर वगैरे उतरणार नाहीत आणि गळासुद्धा जास्त फाकणार नाही. आणि त्यानंतर मी घेतलेला आहे छातीचा चौथा भाग 28 इंच प्लस चौथा भाग आपल्याला किती करायचा आहे तर छातीचा चौथा भाग 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मी पूर्ण मापं टाकून ही आपला वरचा भाग आपण रेडी करून घेतलेला आहे. आता ही वरचा डबल फोल्ड होता, त्यासाठी आपल्याला 4 फोल्ड होते. तर ते आपल्याला एक फोल्ड आपल्याला रेडी बॅकचा निघलेला आहे आणि एक फ्रंटचा. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत. आणि आता हे जे काही उरलेलं अस्तर आहे ना त्याचं आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून परत आपल्याला त्रिकोण साईडने डबल फोल्ड करायचं आहे. जसं की आपल्याला अंब्रेला साईजमध्ये, आपल्याला अंब्रेला पॅटर्नमध्ये अस्तर कट करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आता इथं पूर्ण चौकोनी डब्बा आपल्याला रेडी करायचा आहे म्हणजेच अस्तरचा. आता इथं बघा, असा त्रिकोणी आपल्याला हा त्रिकोण टोकाचा, तर तो त्रिकोण आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता मापं टाकायचे आहेत. आता इथं ना आपल्याला जितका आपला कमरेचा घेरा आहे तितका आपल्याला त्याचा चौथा भाग करायचा आहे. आता कमरेचा घेर आहे पूर्ण 26 इंच, त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे 6.5 इंच आणि त्यानंतर आपल्याला मार्जिन 2-2 इंच, तसंच आपल्याला 2च इंच मार्जिन टाकायचं आहे. त्यानुसार मी इथं मापं टाकून घेतलेले आहेत. आणि आपल्याला उंची, आता उंचीचं तुम्ही बघायला गेलात तर तुमचं पूर्ण उंची आहे फ्रॉकचं 36 इंच प्लस आपण प्लस नाही तर मायनस केलं आपण 11 इंच, तर त्यामध्ये आपल्याला 25 इंच राहिलं. 25 इंचमध्ये आपण 1 इंच ॲड करायचं, तो म्हणजे आपल्याला 26 इंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अस्तरसाठी त्याहूनही आपल्याला 2 इंच कमी घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्याला जे काही आपला कपडा आहे ना फ्रॉकचा, तर त्याच्या आतमध्ये अस्तर दिसलं पाहिजे, बाहेर खाली आलं नाही पाहिजे. त्यासाठी कधी पण आपल्याला जो उंचीप्रमाणे आपला खालचा घेर असतो तर त्याहूनही आपल्याला 2 इंच कमी असा आपल्याला घेर घ्यावा लागतो. तर बघा, अशा पद्धतीने माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे. अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मी देत आहे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण बॅक फ्रंट हे दोन्ही पण पार्ट आपले इथं अस्तरचे सुद्धा निघालेले आहेत खालच्या घेराचे. आता आपल्याला वरचा घेर करण्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे आणि मेन फॅब्रिकचं कटिंग आपल्याला राहिलेलं आहे. आता इथं बघा, इथं डबल फोल्डमध्ये हे आहे मेन फॅब्रिक म्हणजे हे फ्रॉकचा कपडा. तर आता हे फ्रॉकचा कपडा मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे, त्याची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली देईन, तुम्ही नक्की ऑर्डर करा. कपडा खूप सॉफ्ट आणि सिल्कमध्ये आहे, खूप सुंदर आहे, फिनिशिंगसुद्धा खूप छान येणार आहे हे कपडा शिवताना. आणि तुम्हाला ह्याचा ड्रेससुद्धा अगदी कम्फर्टेबल बसेल, अगदी छान मस्त असं वाटेल, अगदी कुठे टोचणार नाही काय नाही, इतका सॉफ्ट कपडा आहे. आणि ह्याच्यावरती बटरफ्लायची डिझाईन आहे, खूप सुंदर असं दिसतं. हे 4.5 मीटर मला मिळालेला आहे कपडा. 200
65 का काहीतरी रुपयाला मिळालेला आहे. लिंकवर बघा तुम्ही जाऊन. तर बघा मग इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथं आपल्याला वरचे दोन्ही पण पार्ट आहेत ना ते डबल फोल्ड करूनच कट करायचे कधी पण. जसं आपण डबल फोल्ड अस्तर करतो त्याहूनही डबल फोल्ड करतो, म्हणजे 4 फोल्डमध्ये करून आपण ते जे काही अस्तरचं कटिंग करतो तेच आपल्याला 4 फोल्डमध्ये करून ह्याचं मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग करायचं असतं. तर बघा आता आपल्याला हे वरचं तर कटिंग आपलं झालेलं आहे. आता आपल्याला खालच्या घेऱ्यासाठी आपल्याला उरलेलं कमरेपासून ते आपल्या गुडघ्याच्या खाली तर तिथपर्यंत आपल्याला उंची मिळालेली आहे 26 इंच. तर ती 26 इंच उंची आपण इथं घेऊ शकतो. तर तुम्ही ही मापे कंपल्सरी तुम्हाला 9 ते 11 ह्या वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता. कारण 9 ते 11 हे 3 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही अगदी म्हणजे अगदी परफेक्ट अशा पद्धतीने तुम्ही हे मापे घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे तुमचं कस्टमर म्हणजेच ती मुलगी असेल तर तुम्ही तिच्या अंगावरही सुद्धा मापं घेऊ शकता. तर अंगावरची मापं कशी घ्यायची ते जर तुम्हाला माहिती नसेल किंवा म्हणजे तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल. तर बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. आता इथं डबल फोल्डमध्ये मी कपडा घेतलेला आहे. आता इथं डबल फोल्ड आहेत. आता इथं आपल्या अम्ब्रेला साईडमध्ये आपण अम्ब्रेला साईजमध्ये पूर्ण अस्तरचं कटिंग केलेलं आहे, कारण अस्तर आपल्याला जास्त नाही लागावं म्हणून. पण आपल्याला वरचा जे काही आपला हे कपडा आहे ना फ्रॉकचा, तर ते आपल्याला अम्ब्रेला साईडमध्ये नाही करायचं. आपल्याला एकदम पूर्ण सरळ कट करायचा आहे. आता तुम्हाला जितका घेर हवा आहे, जितकं तुम्हाला त्यामध्ये चुन्या घेर भरपूर असं जितकं हवं आहे ना तितकं तुम्ही कपडा यूज करू शकता. पण कधी पण आपल्या कंबरेच्या भरपूर सारा डबल टिबल तुम्ही कपडा घेऊ शकता, जेणेकरून घेरही सुंदर येईल आणि लुकही छान दिसेल. तर बघा असा डबल टिबल फोल्ड मी कित्येक वेळा केलेला आहे. आणि त्यानंतर हे आपला 26 इंचाचा कपडा उंचीला तो आपण कट करून घेतलेला आहे. इझिली तुम्ही शिकू शकता, खूप सोपी पद्धत आहे. आता इथं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी एकाच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला फास्टमध्ये बोलते. पण जर तुम्हाला सविस्तर शिकायचीच असेल तर कमेंट करा, आपण कटिंग आणि स्टिचिंगचे वेगवेगळे पार्ट तयार करू आणि तो 2 पार्टमध्ये व्हिडिओ पण बनवू. तर बघा तर तशा पद्धतीने अशी मी 2 व्हिडिओसुद्धा अगोदरच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पण त्यानंतरही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपण दुसरा व्हिडिओसुद्धा करूया. तर चला तर आता आपण आहे ना दोन्ही पण पार्ट आपले कट करून झालेले आहेत. वरचे खालचे दोन्ही पण असे सगळे आपले पार्ट आपले कट करून झालेले आहेत. आता इथं ना मी भाईसाठी मोजून घेते आणि ह्याच्यामध्ये उरलेल्या कपड्यामध्ये ना 4.5 मीटरमध्ये मला इथं फक्त 2.5 मीटर कपडा मला इथं फ्रॉकला लागलेला आहे. 2 मीटर कपडा आपला ऑलरेडी उरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जीन्सवरचा टॉपसुद्धा अगदी पद्धतशीरमध्ये होऊ शकतो किंवा कट टॉपसुद्धा होऊ शकतो पंजाबी ड्रेसवरचा. पण इथं मी नंतर त्याचं पण काही यूज करणारच आहे, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ. तर आता इथं फ्रिलची बाही करायची होती. आपले सगळे पार्ट तर कटिंग झालेले आहेत. आता फक्त बाही राहिलेली होती. आता इथं आपण बाही अस्तरची कट नाही करणार, डायरेक्ट आपण फॅब्रिकची कट करणार, कारण बाही मला फ्रिलची करायची होती. आता इथं सरळ पद्धतीने मी डायरेक्ट असं ठेवून घेते आणि बाही कट करून घेते. आता इथं मी जे काही उरलेला कपडा होता तो मी साईडला ठेवून दिला आणि फक्त बाहीसाठी फ्रिल करण्यासाठी हा कपडा मी कट करून घेतला. आता इथं बाहीचं कटिंग कसं करायचं आणि आपल्याला बाही फ्रिलची तयार कशी करायची ते तुम्हाला मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पण पुढं दाखवेल. तर बघा कंटिन्यू करा. आता इथं आपलं पूर्ण रेडी कटिंग झालेलं आहे. कटिंग पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे स्टिचिंग. तर चला मशीनवरती जाऊया. आता तुम्हाला मी मशीनवरती जाऊनच सगळं गळ्याचं कसं कटिंग करायचं ते सुद्धा दाखवते. तर बघा आता ह्याच मापावरती आपल्याला पूर्ण कटिंग करायचं आहे. आणि आता काय करायचं आपल्याला इथं ना बाकीचे सगळे पार्ट ठेवून द्यायचे. आपल्याला फक्त कॅनव्हास घ्यायचं आहे. आता कॅनव्हास घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गळेत ना ड्रॉप करून घ्यायचे आहेत, म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याचं आणि मागचा आणि पुढचा गळा आणि आपल्याला रेडी करून नंतर आपल्याला त्यावरती बसवायचं आहे, जेणेकरून कसं आहे फिनिशिंग ही छान येईल. आणि छान पद्धतीने तुमचा प्रोफेशनल पद्धतीने जर तुम्हाला स्टिच करायचा असेल फ्रॉक तर तुम्हाला काय वापरायचं आहे, कॅनव्हास वापरायचा आहे. जर तुम्ही कॅनव्हास नाही वापरला तर तुमचं गळ्याचं फिनिशिंग अगदी छान येणार नाही. आणि कॅनव्हास जर तुम्ही वापर केला गळ्याला तर तुमची फिनिशिंग आणि तुमच्या जे हाताला फिनिशिंग बसेल म्हणजे तुमच्या हाताला सवय लागेल की तुमची ही फिनिशिंग तुमची छानच बसणार आणि व्यवस्थितच येणार.
तर बघा अशा पद्धतीने मी गळा पुढचा कट करून घेतलेला आहे. त्या गळ्याची अगदी सोपी सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही 2 इंच रुंदी आणि तुमच्या उंचीला तुमचा जेवढा काही गळा असेल तुम्ही तेवढा घेऊ शकता कस्टमरला विचारून, पण शक्यतो तुम्ही 4 इंचच्या आतमध्येच घ्या, कारण जास्त गळा मोठा नसावा पुढचा. तर 10 ते 11 इंचच्या मुलीला इतकाही गळा लागत नाही आहे, त्यासाठी सांगते. आता इथं मागचं सुद्धा सेम प्रोसेस केलेली आहे. 2 इंच रुंदी किंवा 2.25 इंच रुंदी गळ्याची आणि उंची 4 इंच आणि त्याखाली आपण पाहू शकता 4 इंचच आपण हे केलेलं आहे, पट्टी कट करून घेतलेली आहे. कारण हा गळा आपला थोडासा बॅकचा वेगळा होणार आहे, त्याला आपण हुक लावणार आहोत. इथं थोडासा कट मारणार आहोत, तो सुद्धा नंतर पुढे पहा. तर बघा आता हे आपले कॅनव्हासचे दोन्ही पण गळे रेडी झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला जे काही अस्तरचा आपल्याला उरलेला साईडचा इकडचा तिकडचा काही कपडा उरलेला असेल तर तोच आपल्याला कपडा गळ्यासाठी यूज करायचा आहे अस्तरचा. आणि गळा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अस्तरला पहिल्याला आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. मी प्रत्येक वेळी असं सांगत असते जेणेकरून तुमच्या लक्षात पण बसावं आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हावं. आता इथं व्हाईच आवाज येताना इथं इतका मोठा व्हिडिओ असतो की खूप म्हणजे व्हाईच आवाज देणंही तुम्हाला गरजेचं असतं, कारण जर शिवताना जर तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त आवाज मशीनचाच येतो. मी बोललेला कुठलाही आवाज तुम्हाला येणार नाही, त्यासाठी इथं व्हाईस आवाज द्यावा लागतो व्हिडिओला. तर आमचा वेळ खूप जास्त जातो, पण तुम्हाला त्यामधनं काहीतरी शिकायला मिळावं ही जास्त धडपड असते माझी. तर बघा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण गळे दोन्ही पण रेडी झालेले आहेत. आता मी तर दोन्ही पण का दाखवले तर समोरचा थोडासा आपला वेगळाच होता आणि बॅकचा वेगळाच होता, हुक वगैरे लावायचे होते त्यामुळं. तर बघा अशा पद्धतीने आता माझा पूर्ण गळा रेडी झालेला आहे. पण त्याहूनही आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, मध्ये काढायचं आहे. बघितलं, मध्ये काढला. ओके, अशा पद्धतीने कट मारून घेतले दोन्ही पण गळ्याला. दोन्ही पण गळे आपले तयार होऊन रेडी आहेत. आता आपण घेऊया वरचे पार्ट. वरच्या पार्टला उलटं करून ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे. आता मी अगोदर इथं बॅकचा पार्ट घेतलेला आहे बघा. आता हे पूर्ण पार्ट आपल्याला सगळ्या साईडकडून जोडून घ्यायचा आहे. आता हे अशा पद्धतीने पूर्ण जोडून घेतल्याच्या नंतर दोन्ही पण साईडने आपल्याला अशाच सेम प्रोसेस करायच्यात, बॅकला पण आणि फ्रंटला पण. पण अगोदर आता ही बॅकचा आपण तयार करून घेतलेला आहे, तर आपण गळा पण याचा लगेचच रेडी करून घेऊया. याला पण आपण मग शोल्डरला मध्ये काढून कट करून घेतलेला आहे, थोडासा त्रिकोण कट केलेला आहे. खालचा जो काही उरलेला कपडा होता तो सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे, दोरे कट करून घेतलेले आहेत. ह्या कपड्यावरती बटरफ्लायची डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. खूप छान असा पद्धतीचा हा फ्रॉक झालेला आहे. मी एंडला फोटोसुद्धा लावेन आणि रीलसुद्धा टाकेल, नक्की बघा, शॉर्टसुद्धा टाकेल. आणि जर तुम्ही हे कपडं मागून तुम्ही एका मुलीसाठी 2 ड्रेस तर नक्कीच करू शकता. इतका सुंदर असा कपडा आहे, तुम्ही नक्की मागून बघा, लिंक व्हिडिओच्या खाली देईल. आता इथं टक्सचं मेजरमेंट काढायचं आपल्याला. इथं टक्स आपण 3.5 इंच उंची आणि 3.5 इंच रुंदी अशा पद्धतीने आपण टक्स घेऊया. तर बघा इथं मी तसंच घेतलेलं आहे, सेम दोन्ही पण साईडनी, आणि तशाच पद्धतीने टक्स ड्रॉय करून घेतलेले आहे. 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच तुम्ही उंचीप्रमाणे टक्स कमी किंवा जास्त करू शकता.
आता इथं आपल्याला जो काही कॅनव्हासचा गळा होता ते तयार करून घ्यायचा आहे. जिथं कट मारलेला आहे तिथंच आपण ठेवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घेतलेलं आहे ना तिथूनच ठेवून आपल्याला जितकं गळ्याचं 1/2 इंच आपण मार्जिन ठेवून अशा पद्धतीने गळ्याला आपल्याला हे करायचं आहे आणि खालीपर्यंत जायचे, परत वर यायचे, परत खाली जायचे, परत वर यायचे, असं आपल्याला 2-3 वेळा करून मग गळा कट करायचा आहे आणि मधून सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जो काही 1/2 इंच आपण सोडलेले होते त्याला आपल्याला परत एकदा टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि आपल्याला कट मारून घ्यायचे आणि हे आपल्याला सगळं पलटी करून घ्यायचं आहे. गळा कट मारल्याने फिनिशिंग व्यवस्थित येते आणि गळासुद्धा अगदी इझिली तुमचा पलटी होतो. पाहू शकता आता हे गळा माझा पूर्ण पलटी झाला आहे. आता तिथं छोटासा स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने आपल्याला दोन्ही पण कोण बाहेर काढून घ्यायचेत अशा पद्धतीने. आणि जो काही कॅनव्हासचा वरचा गळा होता आपला तो आपल्याला सगळी कॅनव्हासची पट्टी खाली ढकलायची आहे उलट्या साईडला अशा पद्धतीने. बघा मध्ये कोण आला की लगेच परत आपल्याला सुई खाली घालायची, दाब उचलायचा, परत इकडच्या साईडचा फिरवायचा आणि परत आपल्याला अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण रेडी करून घ्यायची. बघा सेम पद्धतीने किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता इथं तुम्ही चेन पण बसवू शकता किंवा तुम्हाला हुकही बसवायचे असतील तर हुकही बसवू शकता. पण सिंपल पद्धतीने मी हुक बसवते कारण चेन खराब होते. हुक आपण जरी तुटले तरी वारंवार बसू शकतो, पण चेन बसवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, म्हणजे जास्त मेहनतही लागते आणि वारंवार हे सगळं कामं करावे लागतात. चेन स्लिप झाली की कामातून जाते. हुक आपल्याला कितीकही दिवस टिकू शकतात. तर बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड पट्टी केलेली आहे, वरून पण फोल्ड केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे डाव्या बाजूवरती. आणि ती पट्टी आपल्याला बाहेर आली पाहिजे, 1 इंच अर्धा इंच आतमध्ये गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण फक्त डाव्या बाजूने त्याला शिवून घेणार आहोत. उजवी बाजू आपली ओपन राहणार आहे. बघा अशा पद्धतीने. आता इथं त्या पट्टीवरती आपल्याला हुक लावण्यासाठी आय बनवायचे आणि जी साईडची पट्टी असती त्याच्या खाली आपल्याला हुक लावायचे. आता आपण टक्सचे पॉईंट तर काढलेले होते, पण आता आपल्याला टक्स द्यायचे बाकी होते, तर ते टक्स पण देऊन घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आता आपलं बॅकचा तर रेडी झालाय पार्ट. आता फ्रंटला घेतलाय. फ्रंटला आपल्याला पुढच्या मुंड्याचा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे, खोलगटा आकार थोडासा, जेणेकरून पुढून आपला फुगा वगैरे पडणार नाही मुंड्याच्या साईडला. तर अशा पद्धतीने उलटी साईड घेतलेली आहे मेन कपड्याची आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण चौकून अस्तर जोडून घेणार आहोत. शोल्डरच्या साईडनी, मुंड्याच्या साईडनी, फिटिंगच्या साईडनी, खालच्या साईडनी सगळं. आणि जे काही उरलेलं फॅब्रिक आहे ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. आणि ह्याचा सुद्धा तसा सेम पद्धतीने आपण गळा मार्किंग करून घेऊ. आता बघा मध्ये काढून कट मारून घेतला शोल्डरचा अशा पद्धतीने. आता ते कटवर आपला गळ्याचा कट ठेवून आपण गळा रेडी करून घेणार आहोत. तर बघा आता मी तर कॅनव्हासचा गळा त्या गळ्याच्या वरती शोल्डरच्या मध्ये कट मारला, त्यावरती ते कटवर कट ठेवून दोन्ही पण साईडनी असं आपलं मधून टिप मारून, म्हणजे जे कॅनव्हासची पट्टी इकडे तिकडे सटकणार नाही. आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने आपला जो काही गळा आहे तो आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यावरती आपला 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला हे मधलं पूर्ण कट करून घ्यायचा आहे गळा. आणि अशा पद्धतीने आपण छोटे छोटे नॉचेस देऊन आपण ते गळा खालच्या साईडनी पलटी करून घेणार आहोत. तुम्हाला 1-2 वेळा जर तुम्ही ही गोष्ट ट्राय केली ना तर नक्कीच तुम्हाला सुद्धा अगदी छान पद्धतीने तुम्हाला फ्रॉक शिवता येईल. अशाच पद्धतीने मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खालच्या बाजूने म्हणजे उलट्या साईडने आपल्याला पूर्ण कॅनव्हासचा गळा पलटी करून आपल्याला
आणि वरतून दाब टीप द्यायची आहे। आता इथं मी पंचकोनी गळ्याचा आकार दिलेला होता, सेम पद्धतीने तसाच येणार आहे आणि खूप सुंदर असं लुक दिसणार आहे गळ्याचं। तर बघा पुढे बघाच तुम्ही। आता मी तुम्हाला पहिलं गळा दाखवते, बघा किती सुंदर आलेला आहे। इथून आपल्याला खालून हात शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता इथं मध्ये काढते आणि टक्सला पॉइंट काढते, तर इथे दोन्ही पण टक्स आपण देऊन घेऊया। तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण टक्सले पॉइंट काढून घेतले आणि टक्सला पण लगेचच मारून घेतले। आता इथं मी थोडं काहीही स्किप न करता तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ खूप मोठा वाटतोय। पण व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू व्यवस्थित बघितला तर नक्कीच तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या फ्रॉक्स शिवता येतील आणि तुम्ही तुमचा बिझनेससुद्धा स्टार्ट करू शकता किंवा दुसऱ्याचा कपडा घेऊन तुम्ही असं स्टिच करून सुद्धा देऊ शकता। तर खूप छान पद्धतीने हे तुम्हाला मी सांगत आहे। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला शोल्डरवर शोल्डर ठेवून घ्यायचा आहे, डबल टिबल टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला छान अशा पद्धतीने शिवून पूर्ण आपल्याला शोल्डर घेऊ नये ना, आपल्याला त्यावरती बाही पण जोडून घ्यायची आहे। तर आता इथं बाही फ्रिलची करायची आहे, तर ती सुद्धा तुम्हाला मी सांगते कशी करायची। तर बघू शकता तुम्ही आता इथं शोल्डर वगैरे एकदम परफेक्ट जोडून झालेला आहे। बॅक आणि फ्रंट आपलं दोन्ही पण तयार झाले। आता आपण घेऊया बाही। तर बघा आता इथं मी भरपूर अशी लांबणीची पट्टी घेतलेली आहे, 25 इंच डबल फोल्ड मध्ये पट्टी घेतलेली आहे। तर डबल फोल्ड मध्ये गेलं तर तुम्ही 50 इंच लांबीची पट्टी घेऊ शकता। इथे डबल फोल्ड मध्ये मी 25 इंचची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने परत डबल फोल्ड करायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथं प्लेटा टाकून द्यायच्या आहेत। खूप सोपी पद्धत आहे, फ्रिलला तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। फ्रिलमध्ये बरेच प्रकार आहेत, त्यासाठी आपल्याला बरेचसे प्रकार आपले ऑलरेडी आपले व्हिडिओ आहेत चॅनलवरती। तर आता हे एक फ्रिलमध्येच प्रकार आहे, चुन्या मारून आपण फ्रिल करून हे करू शकता प्लेटा देऊन। बघा फिनिशिंग किती सुंदर येत आहे। अशा जर तुम्ही प्लेटा दिल्या तर बॅकला त्यांचं तोंड जाऊ द्या, जेणेकरून फ्रंटने तुमचं हे फिनिशिंग छान दिसेल। प्लेटाचं तोंड आपल्याला बॅकला करायचं आहे। आता इथून आपल्याला वरती दाब टिप पण देऊन घ्यायची आहे। तर इथं बघा हे सगळं मार्जिंग आहे ना आतमध्ये ढकलायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला दाब टिप घेऊन घ्यायची आहे। खूप सुंदर असं लुक येणार आहे। तर बघा आता इथं पूर्ण माझं तयार झालेलं आहे एक बाही। आता मी दुसरी पण बाही तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। तर बघा अशा पद्धतीने माझी दुसरी पण बाही तयार झालेली आहे फ्रिलची आणि खूप छान दिसते हे। तर बघा अशा पद्धतीने शिवताना सुद्धा हा कपडा अजिबात त्रास वगैरे देत नाहीये, इतका सुंदर कपडा आहे। आणि असं बॅकने आपल्याला हुक वगैरे बसवायचे असतात आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण रेडी झालेला आहे वरचा पार्ट ब्लाउजचा जो काय असतो तो। आता आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे, आपलं थोडंफार जास्त आलं तर आपल्याला कटही करता येतं। तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, जो काही आपला जे हे का अस्तरचा पार्ट आहे ना त्याला आपल्याला वरचा फॅब्रिक ठेवू नये ना, जे काही खालचा फ्रॉक अस्तरचा अम्ब्रेला फ्रॉक टाईप आहे ना कपडा तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे। आणि आपल्याला वरचा जो आहे ना कपडा तो आपण भरपूर एक्स्ट्रा घेतलेला आहे, खूप जास्त आहे। तर आपण ते प्लेटा टाकून घेऊ शकतो, जेणेकरून आपण प्लेटा टाकल्या तर फिनिशिंग ही छान दिसेल आणि घेर तुमचा फ्रॉकचा खूप सुंदर येईल। तर बघा आता इथं माझ्या पूर्ण प्लेटा टाकून झालेल्या आहेत। आता इथं माझे प्लेटा टाकून तर झालेल्या आहेत। आता सेम अशी पण दुसरी प्रोसेस पण आपल्याला करून घ्यायची आहे। तर बघा अशाच पद्धतीने आता मी दुसरी बाजू पण रेडी केलेली आहे आणि त्यावरती आपल्याला जो मागचा भाग आहे ना ते आपल्याला भाग जोडून घ्यायचा आहे, वरती ठेवायचा आहे
वरचा भाग आपल्याला अगोदर मी मागचा पॅटर्न घेतलेला आहे, अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला दाब टिप पण द्यायची आहे। मार्जिन सगळं वरच्या साईडला ढकलायचं आणि दाब टिप देऊन घ्यायची। सेम पद्धत आपल्याला तशीच करायची आहे पुढच्या साईडला सुद्धा। जे मागचा घेरचा भाग आहे ते सुद्धा आपल्याला वरच्या साईडच्या पुढच्या साईडला आपल्याला फ्रंटला जोडून घ्यायचं आहे। सेम पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे। इथं बघा अशा पद्धतीनेच आणि आपल्याला परत त्याला सुद्धा डबल सिलाई देऊन दाब टिप मारून घ्यायची आहे। आता बघा तुम्ही ह्याला सुद्धा दाब टिप मारून घेतली मी आणि आता आपले दोन्ही पण पार्ट रेडी आहेत। आता आपल्याला फक्त फिटिंग आणि नॉट तयार करायचे आहेत। आता बघा इथं मी नॉट तयार करून घेते। हे नॉट आपल्याला पाठीमागं बांधण्यासाठी बंद असं पण म्हणतात त्याला। आता हे इतके छान अशा पद्धतीने तयार करून घेतलेलेच आहेत, तर त्याला आपण त्रिकोण सुद्धा लावणार आहोत जेणेकरून लुकही छान येईल पाठीमागं बांधल्याच्या नंतर। तर इथं मी त्रिकोण सुद्धा बनवून घेते। तर बघा फास्टमध्ये केलेला आहे व्हिडिओ। ह्याला मला 1 तास लागलेला होता पूर्ण हे पूर्ण फ्रॉकला कटिंग आणि स्टिचिंग करायला, पण तुम्हाला शेअर करण्यासाठी मी थोडा कमी टायमिंगमध्ये शेअर केला जेणेकरून काय होईल की तुम्हाला सुद्धा व्हिडिओ जास्त बघायला त्रास होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने माझं बंद सुद्धा जोडून झालेला आहे। बंद आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या फिटिंग लेवलला बरोबर बसवायचं आहे। जे फिटिंग लेवल बंदाचे आपलं जे पार्ट मध्ये असतो ना ते, आणि आपल्याला मागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण वेगवेगळ्या पद्धतीने जॉईंट करायचे आहेत अशा पद्धतीने। आता इथं मागचा भाग आपल्याला अस्तरचा वेगळा आणि मेन फॅब्रिकचा वेगळा जॉईंट करायचा आहे आणि मध्ये आपल्याला बंद ठेवून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं तिला सुद्धा टिप मारून घ्यायची आहे। आणि मागचा म्हणजे वरचा अस्तरचा आणि वरच्या फॅब्रिकचा वेगवेगळे पार्टमध्ये आलं पाहिजे। ते आपल्याला एकदमच जॉईंट नाही करायचं। अगोदर आपण अस्तरचा जॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याचा जॉईंट करायचा आहे। ते दाखवण्यासाठी ना मशीनच्या ह्याने हल्लेला होता कॅमेरा आणि मी पाहिलंच नाही आणि अशा पद्धतीने शूट झाले। बघा आता इथं आपण वरचं मेन फॅब्रिक तर आपण आतमधून सगळं जॉईंट करून घेतलंय। आता आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे वरचं अस्तर। तर आता इथं काय होतंय, अगोदर आपल्याला मेन फॅब्रिक जॉईंट करायचं आणि त्यानंतर अस्तर जॉईंट करायचे। तर बघा अशा पद्धतीने आपलं दोन्ही पण जॉईंट झालेलं आहे। डबल टिपा देऊन घ्यायच्या आणि त्यानंतर ओव्हरलॉक सुद्धा करायचं जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत। आणि अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्ण फ्रॉकचं फिटिंग वगैरे ते आपलं जोडून झालेलं आहे। आता फक्त आपल्याला फिटिंग बाकी आहे। तर इथं मी 28चा चौथा भाग 7 इंच 7 इंच दोन्ही पण साईडला मार्किंग करते आणि 26चा चौथा भाग 6.5 इंच 6.5 इंच अशा पद्धतीने कंबर टाकते। फ्रिलची बाही असल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्रिल फिटिंग घेऊ शकता। तर बघा आता अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही पण साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तिरकं लाईन आपल्याला आखायची आहे खाली, जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्किंग फक्त फिटिंग आपल्याला फक्त आणि फक्त कमरेपर्यंतच घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला नंतर फिटिंग अजिबात घ्यायचं नाही। तर अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे। तर बघा आता मी तुम्हाला सगळ्या फिटिंगच्या टिपा सुद्धा मारून दाखवते। आता इथं फिटिंग देताना आपल्याला पाव इंच अर्धा इंचवर तुम्ही फिटिंगच्या टिपा शिलाई देऊ शकता आणि उरलेला सगळा कपडा कट करून 1.5 इंच मार्जिन तुम्ही ठेवू शकता। पण इथं बरोबर मार्जिन आलेलं होतं, मी जास्त काही कट नाही करणार आणि तुम्ही ओव्हरलॉक देऊ शकता। आता हे माप आहे ना तुम्हाला 11 इंच वर्षाच्या मुलीपर्यंत नक्कीच बसेल आणि तिथूनही तुमची मुलगी जर हेल्दी असेल तर तुम्हाला व्यवस्थित हे माप बसून जाईल। आणि जर तुमची मुलगी थोडीशी अशी थोडी तब्येत वगैरे बारीक असेल तर तुम्हाला मग ते टिपा अजूनही मारावं लागतील। तर मला ह्या टिपा आपण फिटिंग मारल्याच्या नंतर मला अजून एक टिप अशी मारावी लागली दोन्ही पण साईडला अर्धा इंच।
होतं, कारण माझी मुलगी खूप म्हणजे खूप बारीक आहे, तर त्यासाठी मग मला हे सगळं करावं लागलं. तर आता मी तुम्हाला हे पूर्ण हे पूर्ण फ्रॉक आहे ना, ते मी सोयीचा करून दाखवते. बघा, इतकं छान सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. इतकं छान फिनिशिंगमध्ये आणि सुंदर अशा मस्त अशा फ्रिलच्या बाहीमध्ये आपला फ्रॉक रेडी झालेला आहे. आता इथं मी दोन्ही पण साईडचे बंद काढून घेतले. बघा किती सुंदर आलेले आहे. तिथं आपण हुक बसवू शकतो. इथं आपल्याला फक्त 3च आय करायचे आहेत आणि 3च हुक बसवायचे आहेत साईडला, खालून आपल्याला तर त्या पट्टीला. तर बघा, अशा पद्धतीने आता आपला पूर्ण फ्रॉक रेडी झालेला आहे. खालून आपण अस्तरला सुद्धा आणि मेन फॅब्रिकला सुद्धा पिको करणार आहोत. पिको केल्याच्यानंतर लुक अगदी खूप छान असं रेडीमेड फ्रॉकसारखं दिसेल आणि अगदी वाटणारही नाही की तुम्ही तुमच्या हाताने स्टिच केलेला आहे. असं वाटेल की तुम्ही हे दुकानातूनच मस्त असं छान अशा शॉपमधूनच आणलेला आहे. इतका छान पद्धतीने हा पूर्ण ड्रेस रेडी झालेला आहे आणि हा ड्रेस इतका सुंदर असं लुक देतोय ना आणि सुंदर असं दिसतोय ना, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघा. याच्यानंतर मी तुम्हाला फोटोसुद्धा टाकेल भेटूया. तर बघा, इतका सुंदर असा लुक आलेला आहे आणि ही क्लिपसुद्धा मीच बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल तुम्हाला. तर खूप सुंदर असा घेर वगैरे आलेला आहे आणि फ्रॉक इथे एकदम परफेक्ट बसलेले आहे. अशाच पद्धतीचे नवीन नवीन फ्रॉक शिवण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन डिझाईनसोबत आपण भेटूया. तर बघा, हुकसुद्धा लावलेले आहे. तिथंसुद्धा इतकं छान असं फिनिशिंग आलेलं आहे आणि हे आपली हेअर क्लिपसुद्धा आपण हातानेच पूर्ण बनवलेली आहे. तर त्याचेसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकेल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक फ्रॉकवरती तुम्हाला मॅचिंग हेअर क्लिपसुद्धा बनवून देता येईल. डिस्काउंट ऑफर म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही त्याचे एक्स्ट्राचे पैसेसुद्धा घेऊ शकता. तर बघा, असे सुंदर असा फ्रॉक मी माझ्या मुलीसाठी रेडी केलेला आहे आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे नवीन नवीन डिझाईनमध्ये मी फ्रॉक कस्टमरची सुद्धा शिवून घेते आणि त्यातूनही कमाई करते. तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.